हॉटेल्समध्ये गेल्यानंतर आपण जे चीज बॉल्स स्नॅक्समध्ये ऑर्डर करतो तेच चीज बॉल्स आपण घरी करणार आहे. खूप छान चीजी असे चीज बॉल्स झाले होते. तर नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण घरच्या घरी करणार आहे क्रिस्पी असे चीज बॉल्स. खूप छान कुरकुरीत झाले होते, मुलांच्या आवडीचे. त्यासाठी बटाटे घेतलेत, ते उकडून घ्यायचेत आपल्याला. त्या बटाट्याच्या आपण 3 शिट्ट्या करून घेऊ. तोपर्यंत आपल्याला ह्या रेसिपीसाठी लागणार आहेत ब्रेड क्रम्स, जे मी घरीच करून घेणार आहे. त्यासाठी काहीच नाही, फक्त ब्रेडचे तुकडे करून मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि आपले ब्रेड क्रम्स रेडी होतात. आणि आपल्याला जर ते करून ठेवायचे असतील तर ते थोडेसे कढईमध्ये भाजून घ्यायचे, जेणेकरून ते टिकतात मग चांगले. पण मी आता लगेच यूज करणार आहे, त्याच्यामुळे मी काय आता भाजून नाही घेते. बटाटे आपले उकडून झालेत, त्याचे साल काढून घेऊ आपण. सगळे बटाटे मी आता सोलून घेतलेत. आता आपल्याला ते किसून घ्यायचे, जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत. सगळे बटाटे आपण किसून घ्यायचे आता. मुलांना खूप आवडतात हे चीज बॉल्स. सगळे बटाटे किसून झालेत माझे. त्यामध्ये आता टाकायचे पनीर. छान चव येते पनीरनी चीज बॉल्सला. पनीर किसून घेतले. त्यानंतर अद्रकचा तुकडा घेतला थोडासा, तो पण त्यामध्येच किसून टाकायचा आहे. त्यानंतर लसण पाकळ्या घेतल्या, 2च घ्यायच्या. लसण जास्त नाही घ्यायचा, कारण लसण खूप स्ट्रॉंग वास येतो त्याचा, त्यामुळे थोडाच घ्यायचा आहे. 2च पाकळ्या घेतल्यात मी, त्या किसून घेणार आहे दोन्ही पण. त्यानंतर शिमला मिरची, एक छोटी शिमला मिरची अगदी बारीक कट करून घेतली, ती टाकायची त्यामध्ये. यामध्ये भाज्या आपण आपल्या आवडीनुसार गाजर वगैरे टाकू शकतो. कांदा घेतलाय चिरून बारीक, तो टाकलाय. चिली फ्लेक्स टाकायचं आहे त्यामध्ये थोडं, त्याच्याने तिखटपणा येईल आपल्या मिश्रणाला. हे ऑरेगॅनो टाकलं आहे आणि काळी मिरी पूड टाकायची त्याच्यामध्ये. त्यानंतर हे चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता हे आपण छान मिक्स करून घेऊ सगळं. छान त्याला एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आता. आणि त्यामध्ये आपण जे ब्रेड क्रम्स करून घेतले होते ते टाकायचे. हे जसे लागतील तसे टाकायचे. ब्रेड क्रम्सने आपल्या मिश्रणाला छान अशी बाइंडिंग येते. तांदळाचं पीठ पण टाकू शकता, पण मी ब्रेड क्रम्स यूज केलेत. त्यानंतर मी इकडे आता मोझरेला चीज घेतलंय आणि आपण जे मिश्रण करून घेतलं होतं त्याच्यात आपल्याला गोळे करून घ्यायचेत आणि त्यामध्ये आपल्याला हे चीज भरून घ्यायचे. आता त्या बटाट्याच्या गोळ्यांमध्ये चीज क्यूब पण घेऊ शकतात. चीज क्यूबचे बारीक तुकडे करून घ्यायचे. मी मोझरेला चीज यूज केले आणि ते पूर्ण पॅक करून घ्यायचे आपल्याला. आणि चीज बॉल्स आपल्याला पूर्णपणे पॅक करून घ्यायचे, नाहीतर ते चीज वितळून बाहेर निघेल. ह्याचप्रमाणे आता सगळे गोळे करून घ्यायचेत. पेढ्यासारखा एक गोळा घ्यायचा आहे, त्यामध्ये चीज भरून पॅक करून घ्यायचे आपल्याला. आवरण थोडं जास्तच घ्यायचं आहे आपल्याला हे, जेणेकरून आपले चीज मेल्ट होऊन आतमध्येच राहील. हाताला पाणी किंवा तेल लावून आपण हे गोळे करून घ्यायचेत. पटकन होतात हे बॉल्स रेडी. ह्याचप्रमाणे आता सगळे गोळे करून घ्यायचेत. सगळे बॉल्स तयार करून घेतलेत मी. आता आपल्याला हे सगळे बॉल्स ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घ्यायचे आहेत.
त्यासाठी मी ब्रेड क्रम्स घेतलेत, त्यामध्ये सगळे बॉल्स टाकून घ्यायचे आहेत आता आणि त्याला पूर्ण कोट करून घ्यायचं आहे ब्रेड क्रम्सनी. जेणेकरून आपले ते चीज बॉल्स छान सेट होतात. मग याचप्रमाणे आता सगळे चीज बॉल्स मी कोट करून घेणार आहे. सगळे चीज बॉल्स कोट करून घेतलेत ब्रेड क्रम्सनी. आता हे बॉल्स डिप करण्यासाठी आपल्याला एक मिश्रण करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी घेतले 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे मैदा घ्यायचा आहे आणि आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून थोडंसं त्याचा असं घोळ करून घ्यायचा आहे तयार. हा घोळ खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही, असं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. कारण हा घोळ जर खूप पातळ झाला तर त्यात आपले चीज बॉल्स व्यवस्थित कोट होणार नाहीत आणि जर खूप घट्ट झालं तर आपले चीज बॉल्स असे चिवट होतील. त्यामुळे हा न घट्ट न पातळ असा आपल्याला हा घोळ तयार करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ आणि काळे मिरे पूड पण टाकायची आहे, जेणेकरून आपल्या वरच्या आवरणाला पण छान चव येईल. त्यामध्ये मीठ आणि काळे मिरे पूड टाकून घेतली, मी ती मिक्स करून घेते त्याच्यामध्ये आता छान. आता या घोळामध्ये आपल्याला सगळे आपले चीज बॉल्स डिप करून घ्यायचे आहेत. ह्याप्रमाणे सगळे चीज बॉल्स आपल्याला आता ह्यामध्ये डिप करून परत ब्रेड क्रम्समध्ये टाकायचे आहेत आपल्याला. हे ह्याप्रमाणे सगळे बॉल्स छान डिप करून आपण आता ब्रेड क्रम्समध्ये टाकून घ्यायचे आहेत ते. आता त्याला परत ब्रेड क्रम्सनी कोट करून घ्यायचे. याचप्रमाणे मी सगळे चीज बॉल्स डिप करून परत ब्रेड क्रम्सनी कोट करून घेणार आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा. ज्यांनी केले चॅनलला सबस्क्राईब त्यांचे आभार. ज्यांनी नाही केले त्यांनी सगळ्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. सगळे चीज बॉल्स रेडी आहेत माझे. आता हे असे चीज बॉल्स आपण एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकतो. 8 दिवसांसाठी छान राहतात हे आणि जेव्हा वाटेल तेव्हा डीप फ्राय करून खाऊ शकतो. आपण आपले ते चीज बॉल्स छान डीप फ्राय करून घेणार आहे. तळून घ्यायचे आहेत आपल्याला आता हे छान. तेल तापल्यानंतर छान तेल तापू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चीज बॉल्स तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. थोडे गोल्डन ब्राऊन कलरवर आपल्याला आता हे तळून घ्यायचे आहेत. हे चीज बॉल जर व्यवस्थित पॅक झाले नाही तर आता कढईत बॉल्स सोडल्यानंतर त्यातलं चीज मेल्ट होतं. त्यामुळे चीज बॉल्स पॅक करताना ते व्यवस्थितच पॅक करायचे आहेत. छान आपण आता ह्याला गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे. छान तळून झालेत. आता हे काढून घ्यायचे आहेत आपल्याला. खूप छान लागतात हे चीज बॉल्स, मुलांना तर खूप आवडतात. आता याप्रमाणे मी सगळे चीज बॉल्स तळून घेणार आहे. सगळे चीज बॉल्स तळून तयार आहेत माझे. खूप छान क्रिस्पी झालेत. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.